कप सिरपमुळे मध्य प्रदेशातील 20 बालकांचा मृत्यू झाला आहे. तर आता या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात देखील औषध प्रशासन विभागाने तपासणी सुरू केली आहे. तर भंडारा जिल्ह्यात देखील तपासणी सुरू झाली आहे. तर कोल्ड्रिपचा साठा भंडारा जिल्ह्यामध्ये आढळून आला नाही, परंतु रेस्पिरेश TR नंबर R01GL 2523 यांचे 38 बॉटल स्टॉक उपलब्ध असून तो संपूर्ण स्टॉक प्रतिबंधित करण्यात आलेला आहे. तसेच माननीय आयुक्त अन्न व औषध प्रशासन महाराष्ट्र यांच्या आदेशाप्रमाणे शासकीय रुग्णालयाचे ड्रग स्टोअर्स व इतर किरकोळ व खाऊक विक्रेत्याकडून चाचणीसाठी 2-2 प्रत्येक कप सिरपचे नमुने घेण्यात आलेले आहे. आणि त्याचबरोबर माननीय आयुक्तांच्या आदेशानुसार किरकोळ मेडिकलमधून डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय मोहीम राबविण्यात आलेल्या आहेत आणि या मेडिकलमधून डॉक्टरांची चिठ्ठीशिवाय कप सिरप विकण्यात आली असे 3 मेडिकलवर कारवाई करण्यात आलेली आहे. मध्य प्रदेशमध्ये झालेलं आहे प्रकरण. ते कोल्ड रिलीफ कप सिरप होता, त्याचा साठा आपल्या भंडारात आलेला नाही म्हणून आम्हाला काही भेटला नाही स्टॉक. परंतु आणखी 2 कप सिरप होते, रेस्पी फ्रेश आणि रिलाईफ. त्याच्यात रेस्पी फ्रेशची 38 बॉटल्स आम्हाला भेटली आहे आणि त्याचा स्टॉक आम्ही प्रतिबंधित केलेला आहे. किती दुकानदारांना नोटीस केलेली आहे? आतापर्यंत मागच्या 4 दिवसात आम्ही 8 किरकोळ विक्रेत्यांचं इन्स्पेक्शन केलेलं आहे आणि त्याच्यात 7 यांना नोटीस पाठवलेली आहे. काय त्यांना इन्स्ट्रक्शन देण्यात आलेले आहे? हे कप सिरप जे आहे ते डॉक्टरचे प्रिस्क्रिप्शन शिवाय विकू नये आणि कोणालाही ते लहान मुले असेल किंवा मोठे मुलं असेल त्यांना पण बिना प्रिस्क्रिप्शन किंवा OTC जो कप सिरप असते ते पण द्यायचा नाही, हे आम्ही स्ट्रिक्टली इन्स्ट्रक्शन दिले होते आणि आतापर्यंत हे तपासणी अभियान सुरू आहे.